आणि हेडलाईन्स नंतर एक महत्त्वाची बातमी पुण्यात नाही. पुण्याच्या एटीएसनं ताब्यात घेतलेला जुबेर हंगरकेकर हा अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयातून त्याला अटक करण्यात आलेली होती. पण आता हा संशय खरा ठरलाय. जुबेर हंगरकेकर याच्या लॅपटॉपमध्ये 1 TB पेक्षा अधिक डेटा आढळलाय. तसंच हंगरकेकरच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील आक्षेपार्ह फाईल्सची सध्या तपासणी सुरू आहे. लॅपटॉपमधील फाईल्सच्या विश्लेषणातून सबळ पुरावे गोळा करण्याचे काम एटीएसच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात. रेवती, जुबेरकडनं त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आलेला होता, त्यामध्ये नेमके कोणते पुरावे आढळून आलेत? ऋतुजा, खरं तर एटीएसनी म्हणजेच दहशतवादी विरोधी पथकाने जी कारवाई पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये केली होती, त्यावेळेस जवळपास 18 ते 19 लॅपटॉप आणि 10 मोबाईल फोन हे जप्त करण्यात आलेले होते. त्यासोबतच संशयित दहशतवादी जुबेर हंगरकेकर ज्यांनी काही अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीज केले होते, त्या संशयावरनं त्याला अटक करण्यात आलेली होती. मात्र पुढील तपासात असं समोर आलं की त्यांनी काही अल कायदाच्या संबंधित असलेले मॅगझिन देखील त्याच्याकडे आढळून आले. तर त्यासोबतच बॉम्ब बनवण्याचे काही प्रक्रियाचे असलेले पुस्तकं देखील त्याच्याकडे आढळून आले. त्यासोबतच लादेनचं उर्दूमध्ये असलेलं जे भाषण आहे ते ट्रान्सलेट केलेलं भाषण सुद्धा त्याच्याकडे होतं. तर त्यासोबतच आता धक्कादायक माहिती अशी समोर येते की त्याचा जो लॅपटॉप होता तो 1 TB पेक्षाही अधिक असलेला डेटा त्याच्यामध्ये आढळून आलेला आहे. या सगळ्याची तपासणी सध्या एटीएस करण्यात येत आहे. त्यासोबतच इतर जे लॅपटॉप आणि मोबाईल फोन्स आहेत त्याची देखील तपासणी सध्या एटीएस कडनं सुरू आहे. मात्र ही सगळ्यात धक्कादायक माहिती आहे की तो एक इंजिनियर होता आणि त्यासोबतच त्यांनी हे सगळा जो डेटा आहे तो गोळा केला आणि अँटी नॅशनल ऍक्टिव्हिटीज जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून तो पुण्यात चालवत होता. ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी रेवती.